आपण तिन्ही महासागरातील प्रवाहाच्या संदर्भाने चर्चा करत असताना पॅसिफिक महासागरातील जे काही प्रवाह पाहिले त्या प्रवाहाचे आपण 3 गटामध्ये त्याचं विभाजन केलं होतं. विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील प्रवाह, उत्तर पॅसिफिक महासागरातील प्रवाह आणि दक्षिण पॅसिफिक महासागरातील प्रवाह, त्या संदर्भाने त्याची चर्चा आणि त्या संदर्भामध्ये असलेली माहिती आपण मागच्या तासिकेमध्ये घेतलेली आहे. आज आपण अटलांटिक महासागरातील प्रवाह या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागे ज्या पद्धतीने आपण 3 गट पाहिले होते पॅसिफिक महासागरातील प्रवाहाचे, त्याच पद्धतीने या ठिकाणी अटलांटिक महासागरामधील सुद्धा 3 गटामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्यातला पहिला गट आहे विषुववृत्तीय अटलांटिक महासागरातील प्रवाह. दुसरा भाग आहे उत्तर अटलांटिक महासागरातील प्रवाह आणि दक्षिण अटलांटिक महासागरातील तिसरा भाग या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. त्याच्यामधल्या पहिला जो काही गट आहे तो विषुववृत्तीय अटलांटिक महासागरातील प्रवाह. या विषुववृत्तीय अटलांटिक महासागरामधील प्रवाहामध्ये 3 प्रवाहाचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करता येईल. त्यातला पहिला प्रवाह आहे उत्तर विषुववृत्तीय प्रवाह. उत्तर विषुववृत्तीय प्रवाह अटलांटिक महासागरातील प्रवाह चक्राचे विषुववृत्तीय प्रवाह याचा तो कणा मानला जातो. विषुववृत्ताच्या उत्तरेला ईशान्य व्यापारी वाऱ्यामुळे एक उष्ण जल प्रवाह निर्माण होतो. या प्रवाहामुळे विषुववृत्तीय उष्ण सागरी पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे त्या ठिकाणी ढकलले जाते. या प्रवाहालाच उत्तर विषुववृत्तीय प्रवाह असं म्हटलं जातं. उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाचे प्रथम वर्णन फिंडले या तज्ज्ञांनी त्या ठिकाणी केले. त्यांनी 1853 साली गिनीच्या आखातातून 0° ते 10° उत्तर अक्षावृत्ताच्या दरम्यान उत्तर विषुववृत्तीय प्रवाह पश्चिमेला कॅरिबियन समुद्रात शिरतो. या समुद्रातील वेस्ट इंडीज बेटामुळे या प्रवाहाच्या 2 शाखा त्या ठिकाणी निर्माण होतात. यापैकी एक शाखा उत्तरेला वळते आणि दुसरी शाखा दक्षिणेकडे वळून युकेटनच्या समुद्रधुनीतून मेक्सिकोच्या आखातामध्ये त्या ठिकाणी शिरते. या प्रवाहाचा वेग त्या ठिकाणी दर दिवशी 5 ते 30 नाविक मैल इतका त्या ठिकाणी असतो. या प्रवाहामुळे वेस्ट इंडीज बेटावर व मध्य अमेरिकेमध्ये पाऊस पडतो. विषुववृत्तीय अटलांटिक महासागरातील प्रवाहामध्ये दुसरा प्रवाह त्या ठिकाणी आहे तो दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह. आफ्रिकेची पश्चिम किनारपट्टी व दक्षिण अमेरिकेची पूर्व किनारपट्टी यामध्ये 0° ते 20° दक्षिण अक्षावृत्ताच्या दरम्यान दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह वाहतो. आग्नेय व्यापारी वाऱ्यामुळे आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ हा उष्ण पाण्याचा प्रवाह निर्माण होतो व तो पश्चिमेकडे वाहू लागतो. दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यालगत म्हणजेच ब्राझीलच्या किनाऱ्यावर आल्यानंतर तेथील सेंट केप रॉक या भूशिरामुळं त्या ठिकाणी त्याच्या 2 शाखा निर्माण होतात. यापैकी वायव्य शाखा दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह याच नावाने ओळखली जाते आणि वेस्ट इंडीजच्या बेटाच्या पूर्व भागात गिनीदाद जवळ उत्तर विषुववृत्तीय प्रवाहास त्या ठिकाणी मिळते. तर दुसरी शाखा दक्षिणेकडे ब्राझिलियन प्रवाह या नावाने त्या ठिकाणी वाहू लागते. सेंट केप रॉक भूशिराजवळ या प्रवाहाचा वेग दर दिवशी 30 ते 60 नाविक मैल असतो. त्याच्यामधला तिसरा प्रकार किंवा तिसरा प्रवाह या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. विषुववृत्तीय अटलांटिक महासागरामधला तिसरा प्रवाह
तो आहे विषुववृत्तीय प्रवाह. दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याच्या उत्तर भागात उत्तर व दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह एकत्र येतात. त्यामुळे तेथे समुद्राची पातळी काहीशी वाढते. परिणामी या संयुक्त प्रवाहातून एक उपशाखा निर्माण होते व ती वरील दोन्ही विषुववृत्तीय प्रवाह मार्गाच्या मधून पण उलट दिशेने विषुववृत्ताकडून वरून आफ्रिकेकडे वाहू लागते. या प्रवाहाच्या पश्चिमेकडून पूर्वेला वाहण्याच्या उलट दिशेमुळे त्याला प्रतिविषुववृत्तीय प्रवाह असे म्हणतात. पश्चिमक आफ्रिकेच्या गिनीच्या किनाऱ्यालगत येऊन हा प्रवाह दक्षिणेला वळतो व गिनीच्या आखातात शिरतो. तेथे त्याला गिनीचा प्रवाह म्हणतात. पुढे तो दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहालाच त्या ठिकाणी मिळतो. आपण जे अटलांटिक महासागरामधले 3 गट पाहिले होते त्याच्यातला दुसरा गट आहे उत्तर अटलांटिक महासागरातील प्रवाह. उत्तर अटलांटिक महासागरात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समुद्र प्रवाह वाहत जाऊन प्रवाहाचे एक चक्र पूर्ण होते. हे चक्र प्रामुख्याने 5 प्रवाहाच्या माध्यमातून पूर्ण होते आणि म्हणून उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एकूण 5 प्रवाहाचं त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागेल. त्यातला पहिला प्रवाह आहे फ्लोरिडा प्रवाह, दुसरा गल्फ प्रवाह, तिसरा लॅब्राडोर प्रवाह, चौथा कॅनेरी प्रवाह आणि 5वा पूर्व ग्रीनलँड प्रवाह. उत्तर अटलांटिक महासागरातील पहिला प्रवाह आहे फ्लोरिडा प्रवाह. मेक्सिकोच्या आखातात युकेटन खाडीमधून उत्तर विषुववृत्तीय प्रवाह वाहतो. याची उत्तरेकडची सलगता म्हणजे फ्लोरिडा प्रवाह होय. मेक्सिकोच्या आखाताला मिसिसिपी नदीद्वारे प्रचंड पाण्याचा पुरवठा होतो. तसेच उष्णतेमुळे पाणीही तापलेले त्या ठिकाणचे असते आणि म्हणून या आखातामध्ये एक वेगवान जलप्रवाह निर्माण होतो. हा उष्ण पाण्याचा प्रवाह जेव्हा फ्लोरिडाचा किनारा व क्युबाच्या मधून वाहतो तेव्हा त्याला फ्लोरिडा प्रवाह असे म्हणतात. हा जगातील सर्वात गतिशील प्रवाह असून त्याचा ताशी वेग 5 किलोमीटर व त्याची खोली जी आहे ती 3.5 किलोमीटर आढळते. उत्तर अटलांटिक महासागरामधला दुसरा प्रवाह आहे गल्फ प्रवाह. गल्फ प्रवाहाचा शोध पॉन्स द लिऑन यांनी इसवी सन 1513 साली लावला. या प्रवाहाचे वर्णन सागरातील एक नदी असे त्या ठिकाणी केले जाते. हा जगप्रसिद्ध उष्ण प्रवाह असून मेक्सिकोच्या आखातात याचा उगम त्या ठिकाणी होतो. आर्क्टिक महासागरात त्याचे मुख आहे. गल्फ या इंग्रजी शब्दाचा अर्थ आखात असा होतो आणि प्रवाह मेक्सिकोच्या आखातातून उगम पावत असल्यामुळं यास गल्फ प्रवाह किंवा आखात प्रवाह असे म्हणतात. गल्फ प्रवाहाचा वेग मिसिसिपी आणि अमेझॉन नदीपेक्षा जास्त म्हणजे दर ताशी 6 ते 8 किलोमीटर इतका आहे. तर या प्रवाहाची रुंदी 57 ते 64 किलोमीटर आढळते. मेक्सिकोच्या आखातातून बाहेर पडल्यानंतर हा प्रवाह उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळून उत्तरेकडे वाहू लागतो. या प्रवाहाची रुंदी उत्तरेकडे वाढत जाते व न्यू फाउंडलंड बेटाजवळ ती इतकी वाढते की प्रवाहाचे मूळचे वैशिष्ट्य त्या ठिकाणी नष्ट होते. हॅलिफॅक्स बंदराजवळ तो फेरेलच्या नियमाप्रमाणे ईशान्येला वळतो व पश्चिमी वाऱ्याच्या टापोत आल्यामुळे पुढे पूर्णपणे पूर्वेला वळतो आणि युरोपच्या किनाऱ्याकडे वाहत जातो. परंतु युरोपच्या किनाऱ्याजवळ पोहोचण्याआधी याचे 2 भाग होतात. यापैकी एक शाखा ब्रिटिश बेटाजवळून उत्तरेला वळते व आर्क्टिक महासागरात विलीन होते.
याच शाखेला ब्रिटिश बेटापासून पुढे नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट असे म्हणतात. नॉर्थ अटलांटिक प्रवाहाची एक उपशाखा पूर्व ग्रीनलँड प्रवाहाला मिळते. मूळचा गल्फ प्रवाह युरोपकडे जातो व स्पेन आणि पोर्तुगालच्या किनाऱ्याला लगत त्याचे पाणी त्या ठिकाणी जमा होते. या गल्फ प्रवाहामुळे ब्रिटिश बेटे व पश्चिम युरोपचे हवामान उबदार व दमट झालेले आहे. तसेच या प्रवाहामुळे 71 अंश उत्तर अक्षवृत्तावरील नॉर्वेचे हॅमरफेस्ट हे बंदर उच्च अक्षवृत्तावर असूनही हिवाळ्यात त्या ठिकाणी गोठत नाही. उत्तर अटलांटिक महासागरातील तिसरा प्रवाह आहे लॅब्राडोरचा प्रवाह. हा शीत प्रवाह म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. लॅब्राडोर हा शीत प्रवाह असून तो उत्तर ध्रुवीय आर्क्टिक महासागरातून उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याने वाहत येतो. पण हा प्रवाह जरी आर्क्टिक समुद्राकडून येत असला तरी ग्रीनलँडच्या पश्चिम भागातील बफिन उपसागरातून या प्रवाहाचा उगम होतो. उत्तर अमेरिकेच्या पूर्व भागातील लॅब्राडोर पठारामुळं या प्रवाहास लॅब्राडोर असे म्हणतात. हा प्रवाह उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याने वाहत येऊन पुढे न्यूफाउंडलंड बेटाजवळ गल्फ प्रवाहाला मिळतो. उष्ण गल्फ प्रवाहाला लॅब्राडोर हा शीत प्रवाह मिळाल्यामुळे त्या भागात अतिशय दाट धुके पडते. त्यामुळे त्याचा जहाज वाहतुकीला त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो. तसेच लॅब्राडोर प्रवाहाबरोबर बफिन उपसागरातील अनेक हिमनग वाहत येतात. त्यामुळे त्याचा अडथळाही जहाज वाहतुकीस त्या ठिकाणी बाधा निर्माण करतो किंवा ते धोकादायक असतो. म्हणून USA व UK दरम्यान वाहतूक करणारी जहाजे फाउंडलंडच्या दक्षिणेकडून त्या ठिकाणी थोड्या दक्षिणेकडून जातात. या प्रवाहाबरोबर वाहत आलेले हिमोड किंवा गाळ न्यूफाउंडलंड बेटाजवळ समुद्रात पोहोचतो आणि त्या ठिकाणी साचतो. त्यामुळे तिथे समुद्र उथळ झाला असून असंख्य मासे त्या ठिकाणी जमा होतात. हे क्षेत्र ग्रँड बँक या नावाने ओळखले जाते, जे मासेमारीसाठी जगप्रसिद्ध त्या ठिकाणी असलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामधला चौथा प्रवाह आहे उत्तर अटलांटिक महासागरातला चौथा प्रवाह आहे कॅनरी प्रवाह. कॅनरी प्रवाह सुद्धा शीत प्रवाह म्हणून ओळखला जातो. गल्फ प्रवाह युरोपच्या किनाऱ्याजवळ आल्यानंतर त्याच्या दोन उपशाखा होतात. एक शाखा ब्रिटिश बेटाजवळ उत्तरेकडे नॉर्थ अटलांटिक ड्रिफ्ट या नावाने ओळखली जाते, तर मूळ गल्फ प्रवाहाचे पाणी स्पेन व पोर्तुगालजवळ जमा होते. त्यामुळे पातळी उंचावते व तेथे पाणी दक्षिणेकडे स्पेन, पोर्तुगाल आणि उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळून वाहू लागते. हा प्रवाह कॅनेरी बेटाजवळून जातो म्हणून त्या प्रवाहाला त्या ठिकाणी कॅनेरी प्रवाह असे म्हणतात. मूळ गल्फ प्रवाहाचे गुणधर्म लोप पावल्यानंतर तेथील पाण्याचे रूपांतर थंड प्रवाह झाल्याने कॅनेरी प्रवाह शीत प्रवाह म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. जरी हा मूळचा उष्ण असला तरी त्या ठिकाणी पुढे तो शीत प्रवाह म्हणून ओळखला जातो. या प्रवाहाचा वेग दर दिवशी 8 ते 30 नाविक मैल आहे. हा प्रवाह शेवटी गिनीच्या आखातात जाऊन मिळतो. व्यापारी वाऱ्यांनी किनाऱ्याजवळ त्या ठिकाणी उबदार पाणी वाहून नेल्यामुळं या भागातील थंड पाणी सागर पृष्ठभागावर येते. तसेच आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळून व उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाचे पाणी वाहत असल्याने ते भरून काढण्यासाठी कॅनेरी प्रवाह त्या ठिकाणी दक्षिणेकडे वाहतो.
पुढचा प्रवाह आहे पूर्व ग्रीनलँड प्रवाह. उत्तर अटलांटिक महासागरातला शेवटचा आणि पुढचा प्रवाह आहे पूर्व ग्रीनलँड प्रवाह. पूर्व ग्रीनलँड प्रवाह हा शीत प्रवाह असून तो डेन्मार्कच्या समुद्रधुनीतून निघून ग्रीनलँड बेटाजवळ पूर्व किनाऱ्याला समांतर वाहतो. पुढे ग्रीनलँडच्या दक्षिण टोकाला वळसा घालून हा प्रवाह त्याच बेटाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ उत्तरेला वाहतो व लॅब्राडोरच्या शीत प्रवाहाला जाऊन मिळतो. अशा रीतीने उत्तर विषुववृत्तीय प्रवाह, गल्फ प्रवाह, उत्तर अटलांटिक प्रवाह आणि कॅनरी प्रवाहामुळे उत्तर अटलांटिक महासागरातील उष्ण व शीत प्रवाह समुद्र प्रवाहाचे चक्र पूर्ण होते. या प्रवाह चक्राच्या मध्यभागी शांत समुद्र असून त्यात वाढणाऱ्या सरगॅसम व तरंगत्या पान वनस्पतीमुळे त्यास सार्गासो समुद्र त्या ठिकाणी म्हटलं जातं. अटलांटिक महासागरातील शेवटचा गट आहे किंवा शेवटचा भाग जो आहे महासागरी प्रवाहाचा तो आहे दक्षिण अटलांटिक महासागरातील सागरी प्रवाह. दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये प्रामुख्याने 4 सागरी प्रवाह त्या ठिकाणी आढळून येतात. त्यामध्ये ब्राझिलियन प्रवाह, त्यानंतर बेंग्वेला प्रवाह, अंटार्क्टिक प्रवाह, फॉकलँडचा प्रवाह असे 4 त्या ठिकाणी प्रवाह त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतील. पहिला आहे ब्राझिलियन प्रवाह. हा उष्ण प्रवाह आहे. दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजेच दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याकडे येते किंवा येत असताना त्याचे ब्राझीलच्या किनाऱ्याजवळील सेट केप रॉक भूशिरामुळे 2 त्याच्या ठिकाणी शाखा निर्माण होतात. या 2 पैकी एक शाखा दक्षिणेकडे ब्राझीलच्या किनाऱ्याजवळ वाहू लागते, म्हणून या प्रवाहास ब्राझिलियन प्रवाह असे म्हणतात. आणि तो उष्ण प्रवाह आहे. दक्षिणेकडे 40 अंश अक्षवृत्तापर्यंत हा प्रवाह वाहत जातो. नंतर तो पश्चिम वाऱ्याच्या टापूत आल्यामुळं पूर्वेकडे वळतो व आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याकडे वाहू लागतो. ब्राझिलियन हा प्रवाह मंद स्वरूपाचा असून त्याची गती दर दिवशी 20 ते 24 नॉटिक मैल आहे. हा प्रवाह जास्त तापमानाचा व जास्त क्षारतेचा असतो. दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणेकडील फॉकलंड बेटाजवळून फॉकलंड शीत प्रवाह उत्तरेकडे वाहत येतो. त्यामुळे अर्जेंटिनाच्या पूर्व किनाऱ्यावर हे 2 प्रवाह एकत्रित येतात. त्यामुळे ब्राझिलियन प्रवाहाचे तापमान त्या ठिकाणी बरेचसे कमी होत असते. दक्षिण अटलांटिक महासागरामधील दुसरा प्रवाह आहे बेंग्वेला प्रवाह. प्रतिव्यापाऱ्याच्या वाऱ्यामुळे किंवा प्रतिव्यापारी वाऱ्याच्या प्रभावामुळे पूर्वेला वळलेला मूळचा ब्राझिलियनचा प्रवाह जेव्हा आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यासमीप येतो तेव्हा ते किनाऱ्याला अडून उत्तरेला वळतो. याच ठिकाणी त्याला दक्षिणेकडून वाहणाऱ्या अंटार्क्टिका शीत प्रवाहाची एक शाखा मिळते व त्यामुळे त्याचे तापमान आणखी कमी होऊ लागते. उत्तरेला वळलेला हा प्रवाह आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने समांतर वाहत असताना तो शीत प्रवाह त्या ठिकाणी झालेला असतो, म्हणून यास बेंग्वेला शीत प्रवाह म्हणतात. उत्तरेला वाहत जाऊन तो पुढे 20 अंश अक्षवृत्ताजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहात तो विलीन होतो. अशा प्रकारे दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह, ब्राझिलियन प्रवाह, बेंग्वेला प्रवाहामुळे दक्षिण अटलांटिक महासागरातील त्या ठिकाणी चक्र पूर्ण होते. तिसरा प्रवाह आहे दक्षिण अटलांटिक महासागरामधला तो अंटार्क्टिका प्रवाह. दक्षिण अटलांटिक महासागरातून प्रतिव्यापारी वाऱ्यामुळे एक अखंड प्रवाह त्या ठिकाणी वाहत असतो. तो पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. या प्रवाहाची उत्पत्ती दक्षिण-उत्तर म्हणजे दक्षिण ध्रुवावरील ध्रुवीय प्रदेशामध्ये त्या ठिकाणी झाल्यामुळं हा शीत पाण्याचा प्रवाह असल्याचे आपणाला दिसून येईल.
हा प्रवाह साधारणपणे 40 अंश ते 60 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान वाहतो आणि या भागात कोणतीही भूमिखंडे त्या ठिकाणी नाहीत. त्यामुळे आणि पृथ्वीव्यापारी वाऱ्याच्या प्रवाहामुळे हा प्रवाह वेगाने वाहतो, म्हणून या प्रवाहाला पश्चिमी वाऱ्याचा प्रवाह असेही म्हणतात. दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकाजवळ फॉकलंड बेटाजवळ या प्रवाहाला एक उपशाखा फुटते. तसेच आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर या प्रवाहास आणखी एक उपशाखा फुटते व जी शाखा पुढे बेंग्विला शीत प्रवाहास जाऊन त्या ठिकाणी मिळते. चौथा प्रवाह या ठिकाणी आपल्याला पाहता येईल दक्षिण अटलांटिक महासागरामधला, तो आहे फॉकलंडचा प्रवाह. अंटार्क्टिका प्रवाहाची जी शाखा फॉकलंड बेटाजवळ निर्माण होते तिलाच फॉकलंडचा प्रवाह म्हणतात. हा प्रवाह शीत पाण्याचा प्रवाह आहे. दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागातील फॉकलंड बेटाजवळून वाहत असल्यामुळे या प्रवाहास फॉकलंड प्रवाह असं या ठिकाणी म्हटलं जातं. पुढे हा प्रवाह दक्षिण अमेरिकेच्या पूर्व भागातून उत्तर दिशेने वाहत जाऊन प्लेट नदीच्या मुखाजवळ ब्राझीलच्या उष्ण प्रवाहास मिळतो. या प्रवाहाबरोबर बरेचसे त्या ठिकाणी हिमनग वाहून येतात. 1838 साली विल्कीज या फॉकलँड प्रवाहाचा त्या ठिकाणी शोध त्या ठिकाणी लावलेला आहे, विल्कीज यांनी, आणि हा फॉकलंड प्रवाह म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. हा शीत प्रवाह आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण दक्षिण अटलांटिक महासागरातील प्रवाहाच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. अटलांटिक महासागरातील प्रवाहाच्या बाबतीमध्ये आज आपण पाहत असताना 3 गटामधून त्याचं या ठिकाणी वर्गीकरण करून त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेतलेली आहे. आज या ठिकाणी आपण थांबूयात. नंतरच्या तासिकेला आपल्याला हिंदी महासागरातील प्रवाहाच्या संदर्भानं या ठिकाणी चर्चा करता येईल. आज थांबूयात या ठिकाणी. धन्यवाद.